नमस्कार. अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्याचा पहिला व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि आज आपण ह्या धड्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रथिन संश्लेषण हा भाग पाहणार आहोत. आता प्रथिन संश्लेषण म्हणजे काय, तर प्रथिनांची निर्मिती होणे. प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिनांची निर्मिती. प्रथिनांची का गरज असते आपल्या शरीराला, तर सजीवांची जीवन प्रक्रिया भाग 2 आणि 3 मध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रथिन ही कशाची बनलेली असतात, अमिनो आम्लाची बनलेली असतात आणि आपल्या शरीराचा रचनेचं आणि कार्याचं एकक आहे पेशी आणि पेशींच्या निर्मितीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. हेही तुम्ही पाहिलात. आता प्रथिन म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे की एक महारेणू आहे. अमिनो आम्ला छोटे छोटे अमिनो आम्ल एकत्र येऊन एक महारेणू तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रथिन म्हणतो. तर काय होतं बघा की काही प्रथिन ही आपल्याला आपण जेवताना मिळतात आणि काही प्रथिनांची निर्मिती ही आपल्या शरीरात होत असते. प्रथिनांची गरज 2 कारणांसाठी असते. आत्ताच मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की पहिलं कारण म्हणजे रचना, शरीराची रचना तयार करण्यासाठी, रचना म्हणजे पेशींच्या निर्मितीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. आणि दुसरं म्हणजे कार्य. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य घडत असतात आणि हे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची विकरे आणि संप्रेरके लागत असतात. तर ही विकरे आणि संप्रेरक तयार करण्याचं काम कोण करतोय, प्रथिन. तर आता आपण शिकणार आहोत प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिनांची निर्मिती. तर प्रथिनांची निर्मिती आपल्या शरीरात जी होत असते त्या प्रक्रियेला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. आता कशी होते, आता एखादी गोष्ट तयार करायची असेल तर त्याला काहीतरी कच्चा माल लागतोय, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली जाते आणि मग ते तयार होते. तसंच बघा इथं प्रथिन तयार होत असताना सेंट्रल डोग्मा या प्रक्रियेमध्ये प्रथिनांची निर्मिती म्हणजे सेंट्रल डोग्मा, त्या प्रक्रियेला काय म्हणायचं, सेंट्रल डोग्मा म्हणायचं. तर त्यामध्ये डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून प्रथिन तयार होतात, त्या प्रक्रियेला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. लक्षात येते का बघा, डीएनएचा वापर केला जातोय, त्याच्या डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून म्हणजे आरएनए मध्ये पडतोय, काही संदेश डीएनए कडून घेतोय आणि परत बाहेर गेल्यानंतर अमिनो आम्ल टीआरएनए पुरवत असतोय. तर ते आपण पुढे बघणार आहोत. तर डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून प्रथिन तयार होण्याची प्रक्रिया त्याला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात किंवा प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया असे म्हणतो. आता प्रथिन संश्लेषणाचे मुख्य 3 टप्पे आहेत. पहिला आहे प्रतिलेखन बघा, दुसरा आहे भाषांतरण आणि तिसरी प्रक्रिया आहे स्थानांतरण. म्हणजे भाषांतरण आणि स्थानांतरण हे ॲट ए टाइम होत असतं. तर एक एक प्रक्रिया आपण समजून घेऊया. आता तुम्हाला पेशी माहिती आहे, पेशीच्या मध्यभागी केंद्रक असतोय आणि केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रकीय आम्ले असतात, डीएनए असतात आणि आरएनए. आता डीएनएची आणि आरएनएची रचना आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहिलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की डीएनए हा दुहेरी सर्पिलाकार रेणू आहे, बरोबर आहे. तर डीएनए पेशीच्या केंद्रकामध्ये जो डीएनए असतोय त्या डीएनएवर काही प्रथिन तयार करण्यासाठीचे संदेश असतात. आणि तुम्हाला माहिती आहे mRNA काय आहे हो, दूत रेणू आहे. दूत रेणू म्हणजे संदेश वाहून नेणारा आहे. तर इथं काय होतंय बघा, आता mRNA तयार होण्याची प्रक्रिया होती. प्रतिलेखन म्हणजे काय, तर mRNA तयार होणे, बरोबर आहे. कुठं तयार होतोय, केंद्रकामध्ये तयार होतोय. आता कसं तयार होतोय ते बघा. प्रतिलेखनामध्ये mRNA तयार होत असताना डीएनएचे जे दुहेरी सर्पिलाकार धागे आहेत याला एक विकर जोडलं जातंय, त्याला आरएनए पॉलिमरेज असं म्हणतात. आणि हा आरएनए पॉलिमरेज इथं जोडला गेला डीएनएला की डीएनएचे 2 धागे हे एकमेकांपासून वेगळे होतात, म्हणजे सेपरेट होतात. आणि 2 धाग्यापैकी बघा, मी इथं लाल रंगाने दाखवलेला धागा आहे, 2 पैकी कोणत्याही एकाच धाग्याचा उपयोग एक mRNA तयार करण्यासाठी होतोय, लक्षात ठेवायचंय. आता काय होतंय बघा, डीएनए हा जनुकांचा बनलेला असतोय.
तुम्हाला माहिती आहे की DNA वर छोटे छोटे जनुके असतात आणि जनुकावर छोटे छोटे जे हे भाग दाखवलेले आहेत हे न्यूक्लिओटाइड्स असतात. बरोबर आहे. आता काय होते बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितले की प्रथिनं तयार करण्यासाठी काही संदेश हे ह्या DNA वर असतात आणि ते DNA वरचे संदेश हे कोडॉनच्या स्वरूपात असतात. हे जे दाखवलेले आहेत हे कोडॉन असतात. आता बघा mRNA तयार करत असताना DNA वर हे जे छोटे छोटे दाखवले आहेत हे न्यूक्लिओटाइड्स आहेत. आता mRNAचा एक एक न्यूक्लिओटाइड हा येतोय आणि तो काय करतोय की इथं DNA वर असलेल्या जो धागा आहे त्याच्यावरील न्यूक्लिओटाइडचा क्रम आणि तयार होणाऱ्या mRNA वरील न्यूक्लिओटाइडचा क्रम हा एकमेकांना काय असतोय, पूरक असतोय. म्हणजे काय असते बघा की A जर असेल तर ते RNA मध्ये U असतोय. तुम्हाला माहिती आहे ATGC हे DNA मध्ये असणारे नत्ररेणू आहेत आणि mRNA मध्ये ACG असते, फक्त T च्या ऐवजी युरॅसिल असते. तर पूरक क्रम असतोय म्हणजे DNAच्या धाग्यावर जर इथं A असेल तर वरून जो mRNA वर न्यूक्लिओटाइडचा क्रम येणार आहे तो U असतोय. आता 20 हे तुम्हाला पुढं 11वी-12वीला डिटेलमध्ये शिकायचंय. फक्त लक्षात ठेवायचं आहे की हा न्यूक्लिओटाइडचा क्रम जो आहे mRNA वरील न्यूक्लिओटाइडचा क्रम आणि DNA वरील न्यूक्लिओटाइडचा क्रम हा एकमेकांना पूरक असतोय. आणि ज्या वेळेस ते एकमेकांना जोडले जातात त्यावेळेस काय होते, DNA वरील संदेश हा mRNA वर जातात आणि मग हा असे न्यूक्लिओटाइडचा धागा C असेल, DNA वर C असेल तर तिथं G आणि DNA वर G असेल तर वरून काय येणार आहे C. DNA वर T असेल तर वरून काय येणार आहे A. लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं हा न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक अमिनो आम्ल जे असतोय त्या एका अमिनो आम्लासाठी जे काही संदेश येणार आहे ते 1, 2 आणि 3 न्यूक्लिओटाइडच्या स्वरूपात येणार आहे. एका अमिनो आम्लासाठी जे संदेश येणार आहे तो किती न्यूक्लिओटाइडच्या स्वरूपात असतोय, 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असते. त्यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. समजतंय का? बघा आता प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो, त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. म्हणजे हा जर अमिनो ऍसिड असेल तर त्याच्यासाठी जो संदेश आहे तो असा 3 न्यूक्लिओटाइड एकत्र आल्यानंतर जो तयार होतोय याच्या स्वरूपात असतोय, त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. आणि मग असे अनेक न्यूक्लिओटाइड असलेले हजारो न्यूक्लिओटाइड असलेला mRNA तयार होतोय आणि तयार होत असताना तो काय करतोय, DNA वरचे संदेश घेतोय. कशासाठी? अमिनो आम्लाच्या निर्मितीसाठी आणि अमिनो आम्लापासून प्रथिने तयार होतात. तर हा mRNA हा केंद्रकामध्ये असणारं जे छिद्र असते बघा, इथं दाखवलंय केंद्रक आणि त्याच्यावर छिद्र. ह्या आकृत्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्या केंद्रकीय छिद्रामधून बाहेर येतोय. कुठे येतोय? पेशी द्रव्यामध्ये येतोय. आता केंद्रकामध्ये mRNA ची निर्मिती कुठं होते? केंद्रकामध्ये होते. आता mRNA हा केंद्रकामधून बाहेर येतोय आणि हा mRNA हजारो कोडॉन्सचा बनलेला असतोय. लक्षात येते का? बघा, न्यूक्लिओटाइड्स किंवा कोडॉन्स असं म्हणतात त्यांना. आता काय होतंय बघा की हा mRNA आहे. आता पुढची प्रक्रिया आहे, दुसरी प्रक्रिया आहे भाषांतरण आणि स्थानांतरण. तर भाषांतरण आणि स्थानांतरण काय ते आता आपण बघणार आहोत. इथं काय होतंय बघा आता की इथं आकृतीमध्ये सरळ जो दाखवलेला आहे तो mRNA आहे आणि या mRNA वरला एक विशिष्ट अशी आकृती इथं जोडलेली तुम्हाला दिसायला लागली आहे. बरोबर आहे. ह्या आकृतीला बघा, ही जी आकृती आहे जोडलेली याला तुम्ही म्हणणार आहात रायबोझोम्स.
mRNAचं हे एक टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे. तर mRNAच्या एका टोकाला हा रायबोझोम्स म्हणजेच रायबोझोमल RNA येऊन इथं चिटकतो. आणि काय होतं बघा की tRNA ह्याच्या आधीच्याच ह्याच्यात आपण पाहिलेलं आहे की tRNA काय करतोय की प्रथिनं तयार करण्यासाठी जे अमिनो आम्ल आहेत ते घेऊन येतोय. बघा इथं दाखवलेले आहेत हे. आणि त्याच्यासोबत बघा इथं काय म्हणलंय, प्रथिनं तयार करण्यासाठी अमिनो आम्ल tRNA पुरवतोय. लक्षात येते का बघा. आणि पुढं काय होतंय बघा की आता ह्या mRNA वर जे कोडॉन्स असतात, न्यूक्लिओटाइड्सच्या स्वरूपात जे संदेश असतात किंवा कोडॉन्स असतात, त्यांना पूरक क्रम असलेले अँटीकोडॉन्स हे कशावर असतात, ह्या tRNA वर असतात. आता हे पूरक क्रम तुम्हाला आताच इथं मी सांगितलेला आहे, दिसतोय हा. सी असेल तर जी, खाली जी असेल तर वर सी, खाली टी असेल तर वर ए, किंवा खाली ए असेल तर तुम्हाला माहिती आहे की थायामिन ऐवजी युरॅसिल असते mRNA मध्ये. तर इथं काय होतंय बघा आता की हा mRNA आहे, या mRNA वर tRNA अमिनो आम्ल आणि अँटीकोडॉन्स घेऊन येणार आहे आणि तो काय होतोय आता ट्रिपलेट कोडॉनच्या स्वरूपातच घेऊन येतोय आणि तो इथं चिटकतोय. बरोबर आहे. आता इथं काय होतीये की mRNA वर असलेले संदेश हे ह्या कोडॉन आणि अँटीकोडॉन हे एकमेकांना पूरक असल्यामुळं इथं हे संदेश इकडं जातात. ह्या प्रक्रियेलाच भाषांतरण म्हणतात. त्याचा क्रम पूरक असतोय आणि मग त्या संदेशाची देवाणघेवाण होते आणि हा tRNA काय करतोय, हे संदेश इथं अमिनो आम्लाकडे पाठवतोय. आणि रायबोझोमल RNAचं काम काय आहे, तर हे जे अमिनो आम्ल आहेत त्यांना एकमेकांशी पेप्टाइड बंधाने बांधण्याचं काम कोण करतोय, रायबोझोमल RNA. आणि हे करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा रायबोझोमल RNA जो आहे तो mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं एक एक ट्रिपलेट कोडॉन पुढं सरकत असतो, भाषांतरण करत करत. लक्षात येते का. तेच इथं दिलेलं आहे बघा. स्थानांतरण म्हणजे काय, तर tRNA आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचं काम कोण करतोय, rRNA. बरोबर आहे. आणि याच वेळी रायबोझोम्स जो आहे, हा रायबोझोम हा mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो, यास स्थानांतरण असं म्हणतात. आणि मग अशा पद्धतीनं बघा तुम्हाला माहिती आहे की 20 अमिनो आम्ल एकत्र येऊन एक प्रथिनं तयार होतात आणि प्रथिनांच्या अनेक साखळ्या एकत्र येऊन गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. तर हा भाग तुम्हाला समजलेला असेल. भाषांतरण, स्थानांतरण, प्रतिलेखन. परत एकदा आपण तिन्ही बघूयात. प्रतिलेखनामध्ये काय होत आहे, तर DNA पासून RNA तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात. mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात. भाषांतरण कशाला म्हणायचं, तर बघा प्रथिनं तयार करण्यासाठी काही अमिनो आम्ल आहेत, ते कोण पुरवतोय, tRNA पुरवतोय. बघा इथं घेऊन यायला लागलंय. बरोबर आहे. आणि mRNA वर जसा कोडॉन असतोय, ह्या mRNA वर जसा कोडॉन आहे त्याला पूरक अँटीकोडॉन हा tRNA वर असतोय. बघा. आणि मग तिथं या प्रक्रियेला काय म्हणायचं, भाषांतरण म्हणायचं. आणि हे होत असताना बघा tRNA आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला म्हणजे साखळी तयार करण्याची काम कोण करतोय, rRNA करतोय. आणि यावेळेस rRNA हा mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉन पुढे जात असतोय, या प्रक्रियेला काय म्हणायचं, स्थानांतरण म्हणायचं. अशा पद्धतीनं अमिनो आम्लाची साखळी तयार होते, त्याच्यापासून प्रथिनं तयार होतात आणि अनेक प्रथिनं एकत्र येऊन गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. आणि प्रथिनं तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रथिन संश्लेषण असं म्हणतात किंवा त्याला आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रिपलेट कोडॉन तुम्हाला माहिती झालं. बघा हे ट्रिपलेट कोडॉन,
तर भारतीय शास्त्रज्ञ तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे डॉक्टर हरगोविंद खुराना ह्यांनी 20 अमिनो आम्ल एकत्र येऊन प्रथिने तयार होतात माहितीये. तर अमिनो आम्लासाठी असलेले कोडॉन जे आहेत त्या शोधण्याची महत्त्वाची भूमिका, 20 अमिनो आम्लासाठी कोणते कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन लागतात हे डॉक्टर हरविंद खुराना यांनी शोधून काढलेलं आहे. आणि म्हणून त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांसोबत नोबेल पुरस्कार तिथं मिळालेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक छोटासा भाग आपण इथं पाहणार आहोत, तो म्हणजे उत्परिवर्तन. आता उत्परिवर्तन तुम्ही अनुवंशिकता म्हणजे काय पाहिलात. माता पित्यांची लक्षणे ही पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. ज्यावेळेस ही लक्षणं माता पित्याकडून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात त्यावेळेस काय होतंय बघा की DNA मार्फत, आता DNA क्रोमोझोम्स हे आईवडिलांकडून गुणसूत्रे ही आईवडिलांकडून पुढच्या पिढीकडे जात असतात. गुणसूत्र कशाची बनलेली असतात, DNA ची बनलेली असतात. आणि DNA कशाचे बनलेले असतात, जनुकांचे बनलेले असतात. तर जनुकांमध्ये काही वेळा काय होते, अचानक बदल होतोय आणि तो बदल जनुकातील, मग त्या जनुकामध्ये बदल होतोय म्हणजे काय होतंय, तर इथं आकृती दाखवली बघा. इथं असणारा एखादा न्यूक्लिओटाइड चा क्रम बदलतोय किंवा ते न्यूक्लिओटाइडच बदलतोय. तर बघा न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते आणि त्याच्यामुळं जर न्यूक्लिओटाइडनी सुद्धा जागा बदलली तर तिथं छोटेसे बदल होतात आणि ह्या बदलालाच उत्परिवर्तन म्हणतात. आणि उत्परिवर्तनामुळं आपण गेल्या वर्षीच पाहिलेलं आहे की काही जनुकीय विकृती घडतात. उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया हे आपण पाहिलेलं आहे की उत्परिवर्तनामुळं सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृती निर्माण होतात. आणि उत्परिवर्तनाचे काही फायदेही आहेत, काही अनुकूलनात्मक पण बदल होतात आणि काही तोटेही आहेत. तर 4 प्रक्रिया तुम्हाला समजलेल्या असतील: प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण आणि उत्परिवर्तन. तर इथं आपण थांबूयात. थँक्यू. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.